नमस्कार मंडळी, आज वैशाख शुद्ध चतुर्दशी म्हणजेच पूर्वी जेव्हा भगवान महाविष्णूंनी आपला परमभक्त प्रल्हाद याला दर्शन देण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला, तीच आजची तिथी. अहो, ज्याप्रमाणे प्रल्हादाला नरसिंह रूपात दर्शन मिळालं, त्याचप्रमाणे कलियुगात सुद्धा देवाच्या अशाच एका परमभक्ताला नरसिंह रूपात दर्शन मिळालं बरं का. होय, मी त्याचीच गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट आहे आधुनिक महिपती आणि संत कवी श्री दासगणू महाराजांची. या गोष्टीला सुमारे 100 ते 105 वर्षे होऊन गेली. सन 1919 ते 1921च्या दरम्यान महाराज एकदा आपल्या शिष्यगणांसह नांदेड जवळच्या राहेर गावामध्ये गेलेले असताना तिथं 2 दिवस कीर्तनं झाली महाराजांची. आणि त्यानंतर 3ऱ्या दिवशी महाराजांना देवांची महापूजा करण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सगळ्या शिष्यांबरोबर महाराजांनी गाभाऱ्यात बसून देवाची महापूजा केली. महापूजा संपता संपता अभिषेक होता होता महाराजांनी शांतपणे डोळे मिटले आणि ते विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हणत बसले. आणि तेवढ्यात काय आश्चर्य, अचानक जमलेल्या सगळ्या शिष्यांना कशाची तरी विचित्र भीती वाटायला लागली. काय होतंय त्यांचं त्यांनाही कळेना, पण ती अचानक वाटणारी भीती इतकी वाटत होती की त्या भीतीने सगळे शिष्य एक एक करत गाभाऱ्याबाहेर येऊन थरथरत उभे राहायला लागले. महाराजांना त्याबद्दल विचारायला जावं तर महाराज नेमके विष्णू सहस्रनामाच्या पाठात होते, त्यामुळे कुणालाही काही बोलता आलं नाही. त्या शिष्यांमध्ये महाराजांचे लेखक स्वतः श्री दामोअण्णा सुद्धा होते बरं का. ते सुद्धा घाबरून बाहेर येऊन उभे राहिले. सगळेजण महाराजांची वाट पाहत होते की महाराज जागेवरून हलत का नाही, त्यांना भीती कशी वाटत नाही. सुमारे अर्धा एक घटका गेली असेल. त्यानंतर महाराज अत्यंत आनंदित होऊन धावतच बाहेर आले. यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तेज हे काही विलक्षण होतं. त्यांनी धावत येता येता दामोअण्णांना हाका मारल्या की दामू, अरे लवकर कागद घेऊन ये, मी काय सांगतोय ते पटकन लिहायला घे पाहू. महाराज एक एक ओळ सांगत होते आणि दामोअण्णा त्या नरसिंहाच्या गोदावरीच्या काठी असलेल्या अत्यंत सुंदर मंदिर परिसरामध्ये ती एक एक ओळ लिहून घेत होते. महाराजांनी सांगितलं, राहेर क्षेत्र अतिपवित्र गोदातिरी, नांदतो तेथ हा सदैव नरकेसरी, कडकडा स्तंभ मोडला प्रभू प्रगटला, प्रल्हाद वरद हा दिवौकसी गाईला, चमकतो पितांबर जरी कटी पिवळा, लागली रुळायाची भरदई लळलळा, खटखटा वाजती दंत मृगुटतो शिरी, प्रभू पापमतीचे पोट विदारण करी, चमकती कानी कुंडले वन्ही लोचनी, करी सहज लिलेने गुरगुर ऐसा ध्वनी, भीतसे पुढे जावया कमललोचनी, इंदिरा म्हणे हे ते जन सौदामिनी, या परी कधी न देखिला प्रभू अजवरी, उधळली सुरांनी सुमने राहुन दुरी, प्रल्हाद पाय वंदिता शांत झाला, तो नारसिंह म्या सिंहासनी पाहिला, तो नारसिंह म्या सिंहासनी पाहिला, तो नारसिंह म्या सिंहासनी पाहिला, राहेर क्षेत्र अतिपवित्र गोदातिरी, नांदतो तेथ हा सदैव नरकेसरी. मंडळी, या अशा अत्यंत मंगल अशा वेळेला श्री दासगणू महाराजांना भगवान नरसिंहांनी दर्शन दिलं. महाराज एक एक ओळ सांगत होते, दामोअण्णा लिहून घेत होते. जसं स्तोत्र पूर्ण झालं त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. जणू नरसिंह महाराजांना मगासच्या अभिषेकापेक्षा आत्ताचा नयनाश्रूंचा अभिषेक जास्त आवडत होता. धन्यवाद.